कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या अगोदर प्रकट दिनापूर्वी आपण 21 दिवसांच्या 11 दिवसांच्या त्याचप्रमाणे 7 दिवसांच्या देखील प्रभावी सेवा ह्या करत असतो. ज्यांना 11 दिवसांच्या सेवा करायला वेळ मिळाला नाही त्यांनी 7 दिवसांच्या सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे. स्वामी प्रकट दिन बघा, जसं आपण नवरात्रीमध्ये देवीचं तत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर पसरलेलं असतं, त्याचप्रमाणे आपण दत्त जयंती साजरी करतो. त्यावेळेस देखील आपण दत्त जयंतीच्या टायमाला आपण सप्ताह बसवत असतो, काही सेवा करत असतो. त्यावेळेस देखील दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले असते. त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर देखील आपण असे काही सप्ताह, अशा काही सेवा करत असतो. स्वामी प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत पृथ्वीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात हे सात्विक लहरी किंवा स्वामी समर्थ महाराज यांचे तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात. तुम्ही जर का या दरम्यान या वेळेत जर का काही सेवा केल्या, काही उपासना केल्या, तर याचे फळ तुम्हाला हे 100% मिळते आणि ते पण 10 पटीने जास्त मिळत असतं. स्वामी समर्थ प्रकट दिनापूर्वी तुम्ही 7 दिवस अगोदर कोणत्या सेवा करू शकतात याविषयीची आपण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला या 7 दिवसामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तुम्ही एका दिवसाला 1 पारायण करू शकतात. असं 7 दिवसात तुम्ही 7 पारायण करू शकतात. तुम्हाला एका बैठकीमध्ये या ग्रंथामधील 1 ते 21 अध्याय हे संपूर्ण वाचन करायचे आहे. हे संपूर्ण अध्याय वाचन करणे म्हणजे 1 पाठ पूर्ण करणे, म्हणजेच तुमचं 1 पारायण कंप्लीट होतं. तुम्हाला जर का दररोज 1 पाठ करणं, 1 पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये दररोज 3 अध्याय क्रमशः वाचन करू शकतात. म्हणजे तुमचे 7 दिवसामध्ये या ग्रंथाचे 1 पारायण पूर्ण होईल. तुम्ही रोज 1 पारायण केलं तर या 7 दिवसात 7 पारायण तुमचे कंप्लीट होतील. तुम्ही रोज 3 अध्याय वाचले तर तुमचे या 7 दिवसात 1 पारायण कंप्लीट होईल. तर या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज 7 दिवस सलग श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करू शकतात. बघा, तुम्हाला इतर सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप तुम्ही करू शकतात. ही सेवा तुम्ही घरात बसून देखील करू शकतात. तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही जॉबवर देखील ही सेवा करू शकतात. तुम्ही जर का एखाद्या शॉपवर असतील, दुकानात असतील, तेथे तुम्हाला टायमिंग मिळत असेल तर तेथे देखील तुम्ही बसून ह्या सेवा करू शकतात. यानंतरची सेवा म्हणजे बघा, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र. बघा, हे स्तोत्राचं पठण करणं देखील खूप पॉवरफुल आहे. अत्यंत पॉवरफुल अशी ही सेवा आहे. तुम्ही दररोज श्री अक्कलकोट स्तोत्र या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात. यानंतर बघा, श्री स्वामी समर्थ लीलामृत. श्री स्वामी समर्थ लीलामृत, जसं शिव लीलामृत असतं तसं स्वामी समर्थ लीलामृत हा देखील एक अध्याय आहे, ग्रंथ आहे. तुम्ही या ग्रंथाचं देखील वाचन तुम्ही दररोज करू शकतात किंवा तुम्ही दररोज ठराविक अध्याय 7 दिवस वाचन करू शकतात. यानंतर तुम्ही तारक मंत्र दररोज 11 वेळा बोलू शकतात. 11 वेळा तारक मंत्र बोला. जर का तुम्हाला एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प सोडून या सर्व सेवा करू शकतात. तुम्ही संकल्प सोडून या सर्व सेवा तुम्हाला दररोज करायच्या आहे. आणि संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तर बघा, या काही सेवा आहेत, या सेवा आपण आवर्जून करू शकतो. जसं आपण दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारायण करतो,
त्याचप्रमाणे तुम्ही या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर तुम्ही दत्त गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकतात किंवा मग तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा दररोज पठण करू शकतात. किंवा मग अगदी साधी सोपी सेवा, बघा ज्यांना काही सेवा जमत नाही त्यांनी अगदी सोपी सेवा ती म्हणजे तुम्ही दररोज 7 दिवस एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दररोज 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे. ही देखील अगदी साधी सोपी सेवा आहे. बघा ज्यांना सेवा करायची असेल ते ह्या सेवा आवर्जून करू शकतात. कोणती सेवा करायची हे बघण्यापेक्षा आपण कोणती सेवा करत आहोत करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचा मठ किंवा केंद्र असेल तर बघा तिथे देखील काही सप्ताह हे भरत असतात. तुम्ही त्या सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही तेथे दररोज स्वामींच्या आरतीला जाऊ शकतात. तेथे जर का स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण होत असेल तर तुम्ही त्यावेळेस तिथं उपलब्ध राहू शकतात. तुम्ही हे श्रवण करू शकतात. तुम्ही तिथे बसून ते ऐकू शकतात किंवा वाचन देखील करू शकतात. तर बघा ह्या काही स्वामी समर्थांच्या सेवा आहेत. या सेवा तुम्ही या 7 दिवसात केव्हाही करू शकतात. आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला ह्या सेवा अजिबात करायचा नाही आहे. तुम्हाला जसा टायमिंग शक्य असेल त्या टायमात तुम्ही उठून ह्या सेवा करू शकतात. आता ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्यांनी अगदी सिंपल साधी सोपी सेवा ती म्हणजे स्वामी समर्थांचं नामस्मरण. बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला होईल तितक्या वेळा होईल तेव्हा तुम्ही तुमच्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ बोला. तुम्हाला काहीही सेवा करायची गरज नाही आहे. तुम्हाला बसून सेवा करायला टायमिंग नसेल तर तुम्ही जाता येता उठता बसता काम करताना स्वयंपाक करताना इतर गोष्टी करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण करू शकतात. बघा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे. बघा तुम्ही जर का पूर्ण श्रद्धेने मनापासून ही सेवा केली तरी देखील तुमच्या सर्व अडचणी या दूर होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट हे नष्ट होतील. तुमच्या आयुष्यात असणारे सर्व विघ्न हे नष्ट होतील. एवढी ताकद या स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आहे. तुम्ही सेवा करायला चालू करा. बघा तुम्हाला या सेवेचे हळूहळू नक्कीच अनुभव यायला लागतील. तुम्ही स्वतःहून ह्या सेवा करायला चालू करतील. इतकी ताकद या सेवेमध्ये आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर व्यक्तींना, स्त्री पुरुष इतर व्यक्तींना देखील तुम्ही स्वामी सेवेमध्ये आणू शकतात. तुम्हाला जर का स्वामींचे काही अनुभव आलेले असतील तर तुम्ही ते अनुभव त्यांना सांगू शकतात. त्यांचे देखील प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकतात. बघा या सेवा ज्या आहेत या सेवा तुम्ही या 7 दिवसात आवर्जून करायच्या आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.